पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढतील का? महाराष्ट्रात भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ झालाय. गणेशोत्सवाला राज्योत्सव बनवण्यासाठी सर्व विभागांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. इथेनॉल शिवाय पेट्रोल परत येणार नाही. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत पाकिस्तानने प्रतिक्रिया दिलीय. अर्जेंटिना फुटबॉल अध्यक्षांची चौकशी होणार का? चौहान टीझरच्या वादावर स्पष्टीकरण समोर आलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 24 जुलै वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची. मध्य पूर्वेतील नव्याने निर्माण झालेल्या लष्करी तणावाचा परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारावर होतोय. नवीन हल्ले आणि युद्ध आणखी चिघळण्याच्या भीतीमुळे ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल $100 जवळपास पोहोचल्या आहेत. ऊर्जा बाजार तज्ज्ञांच्या मते जर परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $100 टप्पा ओलांडू शकतात. याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होईल, जे आपल्या कच्च्या तेलाची बहुतांश गरज आयात करतात. मध्य पूर्व हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे. तेथील कोणताही लष्करी संघर्ष किंवा भूराजकीय तणावाचा परिणाम तेल पुरवठ्यावर होऊ शकतो. अलीकडील हल्ल्यांनंतर गुंतवणूकदारांना भीती आहे की जर युद्ध वाढलं किंवा प्रमुख सागरी मार्गांवर परिणाम झाला तर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होतीये. विश्लेषकांच्या मते सध्या बाजारात भीतीचं वातावरण असून गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळतायत. जर हा तणाव अधिक काळ टिकून राहिला तर किमती आणखी वाढू शकतात. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारत टॅक्सी सेवेची. मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक इतिहासात एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित एका भव्य समारंभात भारत टॅक्सी सेवेचा अधिकृतपणे शुभारंभ केला. हा केवळ एका टॅक्सी ॲपचा शुभारंभ नसून सहकार क्षेत्रातील एक क्रांती आहे, जी ओला आणि उबर सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यास सज्ज आहे. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की भारत टॅक्सी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सहकार से समृद्धी या दूरदृष्टीचा परिणाम आहे. या उपक्रमाने महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या माध्यमातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धीसाठी एक नवीन मार्ग खुला केला आहे. आतापर्यंत ॲग्रिगेटर मॉडेलने चालकाला केवळ एक कर्मचारी बनवलं होतं, तर भारत टॅक्सीचं मॉडेल चालकाला मालक आणि भागधारक म्हणून स्थान देतं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढीव दरांच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की या कंपन्या पावसाळ्यात किंवा सणासुदीच्या काळात अनेकदा भाडं अनेक पटींनी वाढवतात, ज्याचा फायदा फक्त कंपन्यांनाच होतो, चालकांना नाही. भारत टॅक्सीमध्ये असे कोणतेही छुपे खर्च असणार नाहीत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गणेशोत्सवाची. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलंय. त्यामुळे हा उत्सव पूर्वीपेक्षा अधिक व्यापक, सुव्यवस्थित आणि सहभागात्मक बनवण्यासाठी यावर्षी तयारी सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं, विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याचं आणि शासकीय आदेश त्वरित जारी करण्याचे निर्देश दिलेत. या बैठकीत शासकीय आणि वारसा इमारतींची रोषणाई, राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम, भजन मंडळांना अनुदान, ढोल ताशा गटांना प्रोत्साहन, नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुविधा, राज्यस्तरीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची ओळख अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. मंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिले आहेत की जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पोलीस, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य यासह सर्व विभागांनी गणेशोत्सवासाठी किमान उपाययोजना निश्चित करून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सर्व विभागांच्या समन्वयाने एक एकात्मिक कृती आराखडा तयार केला जाईल.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे इथेनॉलची. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत उत्तर दिलंय की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण हे एक सुरक्षित, स्वच्छ आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत इंधन आहे. इथेनॉल शिवाय पेट्रोलकडे परत जाण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. निकृष्ट दर्जाकडे परत जाणं हे सरकारचं धोरण नसून अधिक चांगल्या तंत्रज्ञानासह पुढे जाणं हे आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानची. नीट UG पेपर फुटी प्रकरण आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर ठाम असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांवर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला पोलीस लाठीचार्ज हा मानवाधिकारांचं उल्लंघन आहे का, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर हुसेन अंद्राबी यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ही भारताची अंतर्गत बाब असून आम्ही त्यावर भाष्य करणार नाही. त्यांच्या या विधानाची आता चर्चा होतीये. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. अर्जेंटिना फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष क्लॉडिओ टापिया यांची लाखो डॉलर्सच्या प्रायोजकत्व निधीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन कडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशी कोणतीही चौकशी झाली नसल्याचा खुलासा अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने केला आहे. विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने मायदेशी रवाना होण्याच्या तयारीत असताना हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे. विमानात जाण्याच्या काही क्षणांअगोदर अर्जेंटिना फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष क्लॉडिओ टापिया यांची चौकशी करण्यात आली. त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे चौहान चित्रपटाची. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या आगामी बहुचर्चित चौहान या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या एका आवाजामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, जो अभिनेता मोहम्मद झिशान अय्यूब याचा असल्याचा दावा केला जात होता. आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द अय्यूबने आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. अजयच्या चौहान चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्या आवाजाच्या वापरावर आक्षेप घेत अय्यूबने आपल्या समाज माध्यमाच्या हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय की काही आठवड्यांपूर्वी एका चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याच्या सुरुवातीची लाईन माझ्या आवाजात होती. मात्र मी हे स्पष्ट करू इच्छितो की या चित्रपटाचा मी कोणत्याही अंगाने भाग नाही आणि माझा याच्याशी दूरपर्यंत काहीही संबंध नाही. काही महिन्यांपूर्वी मला कोणतीही पूर्वकल्पना किंवा संदर्भ न देता एक ओळ डब करण्यास सांगण्यात आलं होतं. मी चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या ओळखत असल्यामुळे कोणतीही शंका न घेता चांगल्या हेतूने ती ओळ डब करून दिली होती. परंतु जसा टीझर प्रदर्शित झाला आणि मी माझा आवाज त्यात ऐकला, तेव्हा मला समजलं की माझ्या आवाजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आलाय. या प्रकारानंतर मी चित्रपट निर्मात्यांकडे आक्षेप नोंदवला आणि टीझरमधून माझा आवाज तात्काळ काढून टाकण्यास सांगितलं. माझ्या या आक्षेपानंतर 15 दिवसांपूर्वी मेकर्सनी टीझरमधून माझा आवाज काढून घेतलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.